गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आता बघा शिवरात्र 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि शिवरात्रीची रात्र आहे ना, ही महारात्र आहे। या महारात्रीचा उपभोग आहे ना प्रत्येकानं घेतला पाहिजे। म्हणजे हे शिवतत्व आहे ना ते आजपासूनच चालू झालेलं आहे आणि हे शिवतत्वाचा आस्वाद आहे, हे शिवतत्वाचं चमत्कार आहे ना तो प्रत्येकाच्या जीवनात घडावा। म्हणजे आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की अशी एक गोष्ट आहे ना, ती शिवरात्रीच्या दिवशी आपण जर प्रत्येकाने केली तर आपल्या जीवनामध्ये पूर्ण वर्षभर आहे ना खूप चांगलं सुख येऊन जाईल। तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील। म्हणजे कुणाचा तरी आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे। म्हणजेच आजपासून आपल्याला आहे ना आपलं वागणं चेंज करायचं आहे। जरा आपल्याला या शिवतत्वाचा फायदा घ्यायचा असेल, हे शिवतत्व आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचं असेल तर आजपासून वादविवाद आहेत ना, आपल्या घरातील भांडणं आहेत ती बाजूला सावरून आहे ना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। बघा ही शिवरात्र आहे ना, ही एक रात्र आहे, ही पूर्ण वर्षामधील सर्वात मोठी रात्र आहे। सर्वात मोठी म्हणजे सर्वात महान रात्र मानली जाते। या रात्रीमध्ये बघा मोठमोठे भिक्षुक असतील, मोठमोठे तांत्रिक मंत्रिक असतील ना, बघा स्मशानामध्ये जाऊन वेगवेगळ्या विद्या ग्रहण करत असतात। म्हणजे आपल्या या पृथ्वी तलावरील आहे ना सर्वात चमत्कारिक रात्र आहे। आणि या दिवशी जर आपण भगवान शिवाचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। म्हणून आपले वादविवाद बाजूला ठेवून आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नको रे मना वाद खेदकारी, नको रे मना खेद नाना विकारी, नको रे मनासी कऊ पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पासी। म्हणजे समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे वादावादी करणं हे अत्यंत वाईटच आहे ना, आणि ते वादातील वाईटफळ चर्चा असते ती माणसामध्ये भेदच निर्माण करते ना, आणि या नाना प्रकारचे विकार निर्माण करते। तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे ना तो तू बाजूला सोडून दे, इतरांना शिकवू नकोस, स्वतःकडे काय आहे ना त्याकडे तू लक्ष दे। जेव्हा हे सर्व सोडून तू भक्ती मार्गामध्ये भगवंताचं नामस्मरण करशील तेव्हा तुला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण जेव्हा आता हे शिवतत्व जागृत झालेलं आहे ना, या शिवतत्वाचा तुला फायदा घ्यायचा आहे। हे शिवतत्व तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या पूर्ण नसानसांमध्ये, शरीरामध्ये शिवतत्वाचा आवाज चालू झाला पाहिजे। निदान हे 4 दिवस आहेत ना, हे 2-3 दिवस आहेत। या 2-3 दिवसामध्ये या शिवतत्वाचा चमत्कार तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे। म्हणून तू चिंता करू नकोस, वादविवाद करू नकोस। घरामध्ये तुझ्या वातावरण आहे ना ते चैतन्यरूपी ठेव। या शिवतत्वाचा नक्कीच तुझ्या जीवनामध्ये फायदा होणार आहे। आता आपण एका प्रश्नाचं उत्तर पाहूया की ही महाशिवरात्र सुरू कधीपासून झाली, कशामुळे साजरी करतात, याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे।
पहिली गोष्ट म्हणजे समुद्र मंथन आणि नीळकंठ या दोघांचा परस्पर काही संबंध आहे का बरं? बघा, पुराणानुसार देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं ना. बघा, ही कथा तुम्हाला माहीत असेल, पण नीळकंठाचा याच्याशी संबंध काय? त्यावेळी सर्वप्रथम भयंकर हळाहळ विष बाहेर आलं आणि त्या विषामुळं संपूर्ण सृष्टी संकटामध्ये आली. तेव्हा भगवान शिव यांनी हे विष प्राशन केलं ना. त्या विषामुळं त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीळकंठ हे नाव मिळालं. म्हणजे सृष्टीचं रक्षण करण्यासाठी केलेल्या या महान त्यागामुळं शिवरात्र साजरी केली जाते. बघा, असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरी कथा अशी सुद्धा सांगितली जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला. म्हणजे देवी पार्वतीनं भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती ना. आणि त्यांच्या तपश्चर्यानं प्रसन्न होऊन शिवांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यामुळं हा दिवस शिव पार्वतीचा पवित्र मिळण्याचा दिवस मानला जातो. आणि दुसरी कथा अशी सुद्धा मानली जाते की एकदा एक शिकारी जंगलामध्ये शिकार करताना झाडावर बसून रात्रभर जागा होता. त्यानं नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर बेळपात्र आणि पाणी टाकलं. तो दिवसभर उपाशी होता. त्यांच्या त्या अनवधानं झालेला उपवास आणि त्या पूजेमुळं भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला मोक्षाची प्राप्ती झाली ना. म्हणजे ही बघा, ही जी कथा आहे ती लोककथा आहे. ही आपल्या समाजानं निर्माण केलेली ही कथा आहे. थोडक्यात या कथेचं तात्पर्य काय बरं? आपल्या जीवनामध्ये आपण जे वागतो ना, जर मनुष्यानं, आता बघा, त्या शिकाऱ्यानं अनावधानाने ते केलं, अनावधानाने चांगलं कार्य केलं. पण जर मनुष्याने चांगले कर्म केले ना, तर भगवंताचा नक्कीच त्याला आशीर्वाद मिळत असतो. पण मनुष्य कधी चांगले कर्म करतो का बरं? मनुष्याला प्रत्येक वेळी वाटत असतं की मी जेव्हा कर्म करतो ना, तेव्हा मला कुणीही पाहणार नाही, पण भगवंत पाहत असतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये हा जन्म एकदाच आहे ना. या जन्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्यच आहे ना. आणि आता हे शिवतत्व जागृत झालेलं आहे. जर बघा, आता झालेले गेलेले दिवस सोडून द्या, पण आता ही सर्वात महान रात्र आलेली आहे ना. या रात्रीचा उपभोग प्रत्येकाने घेतला पाहिजे. आजपासून आपण संकल्प केला पाहिजे. आजपासून हे शिवतत्व आपल्या जीवनामध्ये तयार झालं पाहिजे. आता ते जागृत झालेलं आहे ना. म्हणजे तुम्ही थोडं जरी नामस्मरण केलं ना, तर अनेक कोट्यावधी नामस्मरणाचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्य मात्र नामस्मरण करतो, पण कर्मामध्ये मात्र राहत नाही. पण त्याचा फायदा मनुष्याच्या जीवनामध्ये होतो का बरं? अजिबात होणार नाही. जो कर्मामध्ये राहतो आणि कर्मामध्ये राहून नामस्मरण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद येणार आहे. त्याचं जीवनामध्ये नक्कीच चांगलं होणार आहे. म्हणजे या सृष्टीचा नियमच आहे ना, आपण ज्या पद्धतीचे कर्म करू ना, त्या पद्धतीचा हा सृष्टीचा फेरा आहे. तो आपल्याभोवती फिरणार आहे. आपण जर चांगलं कर्म केलं, जर आपण दुसऱ्यांचे आशीर्वाद घेतले ना, तर त्यांची कृपासुद्धा आपल्यावर होणार आहे. म्हणून एका सुंदर अशा उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत. एका नगरामध्ये शेठ आणि शेटाणी राहत होते आणि त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेटाणी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे धर्माचं कार्य, पुण्याचं कार्य कधीच केलेलं नव्हतं. त्यांनी कधीही कोणाला दानधर्म केलेला नव्हता. दक्षिणा कधी दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारंसुद्धा नव्हतं. म्हणजे त्यांना संतानसुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी शेठची हवेली होती ना,
त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीनं त्या झाडावर तिचं घरटं बनवलं होतं आणि त्या चिमणीची 2 पिल्लं होती ना. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे आणि नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे. रोजच्या रोज नगरामध्ये जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचा काम करत असे. चिमणी शेठच्या हवेली जवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तुला एक सुद्धा दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर आहे ना, सर्वात मोठी हवेली आहे ती याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत आहे, पण तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचं दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं धर्माचं कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये यानं कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कोणालाही कोणत्याही प्रकारचं असहाय्य व्यक्तीची मदत त्याने कधीच केली नाही. त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना दाणेसुद्धा टाकत नाही. हा शेठ आहे ना, खूपच कंजूस आहे. एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेठाणी बोलत होते. शेठाणी बोलते की शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे ना, सर्व नगरातील लोक आपल्याकडे शेठ म्हणतात, आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचं काय करायचं बरं? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणारं कोणी असेल ना, तेव्हा शेठ शेठाणीला म्हणतो, हे शेठाणी, आता यामध्ये काही माझी काही चूक आहे का? आपलं नशिबात असं आहे ना, असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपण जोपर्यंत जगू ना तोपर्यंत हे धन खायचं आणि त्यानंतर त्यांच्या नशिबात असेल ना तो हे धन खाईल. दोघेही नवरा बायको बोलत असताना चिमणी शेठ आणि शेठाणीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते आणि नगरामध्ये जाऊन ती दाणा पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते. आता चिमणी रोजच्या रोज शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठाणीचं बोलणं ऐकू लागली. शेठाणी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दयाधर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची ना, तेव्हा हळूहळू शेठणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा लगाव वाढू लागला. आता शेठणी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठाणी तर खूप चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्रसुख प्राप्त होत नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्रसुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जोपर्यंत एक स्त्री आई बनत नाही ना तोपर्यंत तिचं स्त्रीत्व हे निष्फळच आहे ना. एका स्त्रीचं दुःख एक स्त्रीचं समजू शकते ना. म्हणून हे स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते. एका स्त्रीला सर्वात मोठं सुख आहे ना तेव्हाच मिळत असतं जेव्हा ती आई बनत असते. आणि हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते आणि ती विचार करू लागते की शेठाणी किती साध्या आणि सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल? तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवांचे देव महादेव यांच्या जवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली ना तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील. आणि हाच विचार करून चिमण्याला म्हणते, अहो, काही दिवसासाठी मी बाहेर चालले आहे. तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या, त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते.
रात्रंदिवस उडत राहते, खूप कठीण परिश्रम करते. उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडून उडून शेवटी ती महादेवाजवळ पोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होते. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते. आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते ना, तशी ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस बरं? मला असं वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखामध्ये आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आली आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही, तर दुसऱ्या कोणत्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माता, जिथे मी राहते ना, तिथे एक शेठ आणि शेटाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही. शेटाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माता, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. आणि काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते, तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणा पाणी खायला घालते. आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील, आपण त्यांच्यासोबत बोलूया. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेटाणी राहतात. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात बरं? त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना पुत्र कसा देऊ शकतो बरं? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आलेली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू शकतो. आणि याचा आशण ती उपाशी पोटी आलेली आहे. ती इतक्या लांबून येथे आली आहे. मग आपण तिला अशा रिकामा हाताने कसे पाठवू शकतो बरं? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल ना, तर मग ठीक आहे. तशीही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलेलो आहे ना, आणि हा हट्टसुद्धा आम्ही तुमचा पूर्ण करणार आहोत. शेठ आणि शेटाणीला पुत्रसुख नक्कीच देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेटाणी कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही, शास्त्रांचं वाचन ते करत नाही, कोणत्याही प्रकारचं पुराण ते वाचत नाहीत. आणि शेटाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेटाणी अस्तित्व बनेल, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवांचं भजन कीर्तन केलं, त्यांचा पुत्र दीर्घायुष्य असेल, तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल की ते शेठ आणि शेटाणी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात आणि त्यानंतर ती चिमणी भोळेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघून जाते. आणि उडत उडत ती तिच्या घरामध्ये येऊन पोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेटाणीला एक पुत्राची प्राप्ती होते. शेटाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूपच आनंदित होते. चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचं फळ तिला मिळालेलं आहे.
चिमणी विचार करू लागते की हा शेठ आहे ना, या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता या पुत्रप्राप्तीमुळं शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो. त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा येते. तिसरी, चौथी, पाचवी महाशिवरात्र सुद्धा होऊन जाते. तेव्हा ती चिमणी खूपच चिंतेमध्ये होते. ती खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झालेला आहे आणि हा शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचं दानधर्म करत नाही, कोणत्याही मंदिरामध्ये जात नाही, कोणालाही भिक्षा देत नाही, कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म हे घरामध्ये करत नाही. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर ह्या लोकांनी दान धर्म करणं सुरू केलं नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल. आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की मी शेठ आणि शेठाणीला ही गोष्ट सांगू तर कशी सांगू? शेठ आणि शेठाणीला माझी भाषा कशी कळणार? माझे इशारे सुद्धा त्यांना समजणार नाही. आता मी काय करू शकते बरं? हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. तेव्हा चिमणीचे पिल्लंसुद्धा आता मोठी झाली होती. तिची त्या पिल्लांना म्हणते, तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणावर पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, ही चिमणी, आता तुला काय त्रास आहे बरं? तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे आणि शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न सुद्धा झाला आहे. मग तू इथे पुन्हा का आली आहेस बरं? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते की हे माते, शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे, परंतु शेठ आणि शेठाणी या धर्म मार्गावर आणण्यास, आस्तिक बनवण्यास मी अयशस्वी झालेली आहे. त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही तसेच्या तसेच आहे. हे कोणत्याही मंदिरामध्ये जात नाही, कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही, कोणत्याही देवाचं भजन कीर्तन करत नाही. आता सुद्धा दोघेही नवरा बायको नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी असा असेल ना तर त्यांचा पुत्र अल्पायुष्य असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं करू नका. चिमणीलाही चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल ना तर आईच्या चरणामध्ये पडायला हवं. आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडत असते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोळेनाथांना म्हणते, महादेव असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचा, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाही आणि माझ्या हावभाव, माझे इशारे सुद्धा ते समजू शकले नाहीत. आता मी करू तरी काय? पुढे चिमणी म्हणते, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोळेनाथ शेठ आणि शेठाणी जवळ गेले तर त्यांना चांगल्या मार्गावर आणला ना तर ही गोष्ट खूपच चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोळेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे ना तसं नक्कीच होईल. आम्ही लवकरच शेठ आणि शेठाणीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि पार्वती एका भिक्षुकाचं रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठ शेठाणीला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे. कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावं. जर तुम्ही आम्हाला भोजन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळं तुम्ही बरबाद होऊन जाल. तेव्हा शेठाणी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका. आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ.
त्यानंतर शेटाणी आणि साधू आणि साध्वीच्या रूपामध्ये असलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरामध्ये घेऊन जातात आणि चांगले चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तिथेच शेटाणीचा छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी आणून द्यायचा, तर कधी मिठाई घेऊन यायचा. आणि हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूप आनंदित झाली. माता पार्वती विचार करू लागते, हा महादेवांचा प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे ना. शेटाणी साधू आणि साध्वीच्या रूपामध्ये आलेल्या त्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि शेटाणी तेथे दोघेही येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यामध्ये कोणती कमी राहिली असेल ना, कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेटाणी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केलेल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. तर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात ना, तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे. लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सोडून जाणार आहे. म्हणजे तेव्हा शेठ आणि शेटाणी साधू आणि साध्वीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू शकतो बरं? आमच्या उतार वयामध्ये, आमच्या म्हातारपणात आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यापासून दूर करू इच्छित नाही. त्याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. आमच्या या पुत्राचा शोक आम्ही कधीच सहन करू शकणार नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. तुम्ही दानधर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रांची मदत करा, धर्माचं कार्य करा आणि महाशिवरात्रीचं व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचं भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेवांची माता पार्वतीच्या चरणावर पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. आणि त्यानंतर शेठ आणि शेटाणी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे ना, जो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही, तर तुमच्या नशिबात पुत्रच नव्हता. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे. ज्या चिमणीनं इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेवांना माता पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिनं पुत्र मागितला होता आणि हा तिच्याच विनंतीचा, तिचाच परिश्रमाचं फळ आहे, ज्यामुळं तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेटाणी म्हणतात, बाबा, ती चिमणी कुठे आहे? कोणती चिमणी आहे ती? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माझ्या पार्वतीच्या खांद्यावर बसते. तेव्हा माता पार्वती आणि शिवशंकर दोघेही आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि त्या शेटाणीला दर्शन घडवतात. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे जर आपण चांगलं कार्य केलं ना, चांगलं कर्म केलं ना, बघा, त्या शेठच्या बायकोनं म्हणजे शेटाणीनं त्या चिमणीला थोडे दाणेचं अन्न खाऊ दिलेले होते ना, म्हणजे त्या चिमणीचा आशीर्वाद, चिमणीनं त्यांच्यासाठी काय काय केलं बरं? म्हणजेच आपल्या जीवनामध्ये चांगली गोष्ट कधी घडेल बरं? जेव्हा आपण दुसऱ्यांचे आशीर्वाद घेऊ ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये तेच घडणार आहे. जर तुम्ही दुसऱ्यांचे शाप घेतले तर तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार आहे. म्हणून कुणालाही दुखवू नका. आणि आता हा महाशिवरात्रीचा उपवास आलेला आहे ना, हा शिवरात्रीचं व्रत आहे, ते प्रत्येक मनुष्यानं करा. आणि निरूपणाच्या अगोदर सांगितलेलं होतं की शिवरात्रीच्या दिवशी आपण काय करायचं आहे,
की तुमच्या आईवडील जर हयात असतील ना, तरी शिवरात्रीच्या दिवशी बघा बाजारातून 2 हार आणायचे आहेत. ते हार बघा संध्याकाळच्या वेळेमध्ये हे आपल्याला करायचं आहे. शिवरात्रीच्या दिवशी बघा आपल्या आईवडिलांचे पाण्यानं आपण पाय धुवायचे आहेत. आणि ते पाय धुतल्यानंतर बघा आपल्या आईवडिलांच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे आणि आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आईवडिलांभोवती 3 फेऱ्या घालायच्या आहेत. ज्या पद्धतीनं बघा शिव पार्वतीला ज्याप्रमाणे गणपतीनं या फेऱ्या घातलेल्या होत्या ना, जर या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपल्या आईवडिलांभोवती ही 3 वेळा प्रदक्षिणा जर केली ना, तर याचं पुण्य ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करण्या इतकं आहे. आणि साक्षात माता पार्वती आणि शिवांचं हे आशीर्वाद आपल्यासमोर येणार आहेत, आपल्या पाठीमागे राहणार आहेत. म्हणून वर्षभर आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. आपलं जीवन आनंदाने खुलून जाईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही झालेल्या गोष्टी असतील ना, त्या सर्व विसरून जा. स्वच्छंदी जीवन जगा. चिंता करू नका. भगवंताच्या नामस्मरणामध्ये जगा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.